चला नमस्कार, मी पी थोरात पुन्हा एकदा तुमच्यासमोर आहे एक नवीन महत्त्वाच्या दोन रिक्रुटमेंट घेऊन. महत्त्वाच्या दोन डिपार्टमेंटचे आपण रिक्रुटमेंट बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. जवळपास 189 जागेचा पूर्ण आढावा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देईल, ज्याच्यामध्ये 173 जागा ह्या महाजनकोमध्ये निघलेल्या आहेत आणि 16 जागा ह्या ICMRमध्ये निघलेल्या आहेत. अशा जवळपास 189 जागेची व्हॅकन्सी आजच्या डेटला मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल. महत्त्वाची ज्याही बेसिक इलिजिबिलिटी असेल, महत्त्वाची पात्रता असेल, कोणती डिग्री लागेल, किती व्हॅकन्सी आहेत, कोण कोण यासाठी इलिजिबल आहे, कोण कोण यासाठी फॉर्म फिलअप करू शकतं, सिलेबस, एक्झामचा पॅटर्न, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जेवढे माझ्याकडे पॉसिबल होतील, महत्त्वाच्या तुमच्यासाठी असतील, तेवढ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करेल. दोन्ही महत्त्वाचे ॲड तुम्हाला आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यावरती भेटून जातील. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी या प्रकारचं आयडियल फार्मसी कोचिंग आपलं चॅनल आहे, तिथे तुम्ही मला जॉईन करू शकता. फार्मा रिलेटेड सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या एका चॅनलवरती भेटत असतात. येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर मागच्या 4 दिवसापासून तुमच्यापैकी बरेच जणांनी या चॅनलवर जॉईन केलेलं आहे. ड्रग इन्स्पेक्टरसाठी महत्त्वाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील, काही महत्त्वाच्या नोट्स असतील, काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील, सिलेबसला धरून इंटरव्ह्यूसाठी काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ज्याही महत्त्वाचं काही रिलेटेड ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड अपडेट असेल तुम्हाला मी या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो. ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स म्हणून टेलिग्रामचं चॅनल आहे आणि बाकी आरोग्य विभागासाठी पी थोरात मराठी सर्वांना माहिती आहे, तिथे तुम्ही मला जॉईन केलेलंच आहे. तर चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर तुम्ही बघू शकता महाजनको या डिपार्टमेंटमध्ये महत्त्वाची रिक्रुटमेंट निघलेली आहे. नेम ऑफ द पोस्ट आपण पहिल्यांदा बघूयात. एक्झिक्युटिव्ह केमिस्ट नावाने पहिली पोस्ट तुम्ही बघू शकता. ग्रेड 1च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट इथं जाणार आहे. टोटल व्हॅकन्सी जर आपण बघितल्या एक्झिक्युटिव्ह केमिस्टच्या तर टोटल 3 व्हॅकन्सी तुम्ही या पोस्टमध्ये बघू शकता, ज्याच्यामध्ये एक जागा जी आहे ती ओपनमध्ये आहे, एक जागा तुमची OBCमध्ये आहे आणि एक जागा तुमची VJA कॅटेगरीसाठी रिझर्व्ड आहे. लक्षात येते, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट ग्रेड 1च्या अंडर तुमचं पेमेंट जाईल. VJNTसाठी एक जागा, OBCसाठी एक जागा आणि ओपनसाठी एक जागा, अशा 3 जागा तुम्ही या एक्झिक्युटिव्ह केमिस्टच्या इथं चेक करू शकता. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट याच्यासाठी सुद्धा टोटल 19 एवढ्या जागा तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता, ज्याच्यामध्ये ओपनच्या 5 जागा आहेत, 2 जागा ह्या EWSसाठी आहेत, 2 जागा ह्या SCBCसाठी आहेत, 4 जागा ह्या तुम्ही OBCसाठी चेक करू शकता, एक जागा NTCसाठी रिझर्व्ड आहे, एक जागा NTB, VJNTसाठी एक जागा आहे, STसाठी एक जागा आहे आणि SC कॅटेगरीसाठी 2 जागा तुम्ही इथं बघू शकता. अशा टोटल 19 जागा तुम्हाला या पोस्टच्या बघायला भेटतील ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. त्याच्यानंतर तिसरी पोस्ट तुम्ही बघा, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आहे. ग्रेड 2च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट जाईल. टोटल व्हॅकन्सीचा आपण जर याचा विचार केला तर जवळपास 27 एवढ्या टोटल व्हॅकन्सी तुम्हाला या पोस्टमध्ये बघायला भेटतील, ज्याच्यासाठी ओपनच्या टोटल 7 व्हॅकन्सी आहेत, 3 व्हॅकन्सी आहेत EWSच्या, 3 व्हॅकन्सी तुमच्या SCBCच्या, 6 व्हॅकन्सी OBCच्या, एक जागा SBCसाठी रिझर्व्ड आहे, एक जागा NTDसाठी, 3 जागा तुमच्या STसाठी आणि 3 जागा ह्या SC कॅटेगरीसाठी तुम्ही इथे चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे असिस्टंट केमिस्ट नावाने. ग्रेड पे स्केल 2च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट जाणार आहे. टोटल जवळपास 68 एवढ्या व्हॅकन्सी तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता, ज्याच्यामध्ये 19 जागा ओपनसाठी आहेत, 7 जागा EWS, 7 जागा SCBC, 13 जागा OBCसाठी, एक जागा SBCसाठी, एक जागा NTD कॅटेगरीसाठी आहे, NTCसाठी 3 व्हॅकन्सी, NTBसाठी 2 व्हॅकन्सी, VJNTसाठी 2 जागा रिझर्व्ड आहेत, ST कॅटेगरीसाठी तुम्ही 5 जागा बघू शकता आणि SC कॅटेगरीसाठी 8 जागा रिझर्व्ड आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट केमिस्ट फॉर MSc इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड कॅन्डिडेट्स. तर असिस्टंट केमिस्ट ही जी पोस्ट आहे, तर ज्या लोकांचं MSc झालेलं आहे, इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत, तर त्याच्यासाठी महत्त्वाच्या जवळपास 7 पोस्ट तुम्ही बघू शकता, ज्या की 2 ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, EWSसाठी 1, SCBCसाठी 1 आणि OBCसाठी एक जागा तुम्ही चेकआउट करू शकता. ST कॅटेगरीसाठी एक जागा आहे, शेड्यूल कास्टसाठी एक जागा आहे आणि ग्रेड 2च्या अंगावर तुमचं पेमेंट इथं जाणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर केमिस्ट नावाने एक पोस्ट आहे, ज्याच्यात 44 व्हॅकन्सी तुम्ही इथं बघू शकता, ज्याच्यापैकी 13 जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी आहेत, EWSसाठी 5 जागा, SCBCसाठी 5 जागा, OBCसाठी 6 जागा आहेत, त्याच्यानंतर SBCसाठी एक जागा, NTD कॅटेगरीसाठी एक जागा आहे, 2 जागा NTCसाठी, एक जागा ST कॅटेगरीसाठी, 10 जागा SC कॅटेगरीसाठी रिझर्व्ड आहेत. ग्रेड 3च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट जाईल. त्याच्यानंतर शेवटची महत्त्वाची पोस्ट ज्युनियर केमिस्ट फॉर MSc इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड कॅन्डिडेट्स. ग्रेड 3च्या अकॉर्डिंग पेमेंट जाईल. SC कॅटेगरीसाठी टोटल 2 जागा आहेत,
एक जागा OBCसाठी, एक जागा EWसाठी, ओपनसाठी टोटल एक जागा आहे. अशा टोटल 5 जागा तुम्ही ज्युनियर केमिस्ट या पोस्टच्या चेकआउट करू शकता. आता खाली आल्यानंतर हे जे तुम्हाला इथं दिलेलं होतं WR किंवा X म्हणून, तर याचा खाली तुम्हाला इथं मिनिमम चेक करू शकतो तुम्ही. वुमन रिझर्वेशनसाठी किती जागा त्याच्यामध्ये रिझर्व होत्या. त्याच्यानंतर SP चा इथं मिनिंग आहे मॅट्रियस स्पोर्ट पर्सन जे आहे त्यांच्यासाठी, एक सर्व्हिसमॅनसाठी आणि PAP प्रोजेक्ट ॲफिलिएटेड पर्सनसाठी. तर ज्या इथं खाली मेन्शन केलेलं आहे तर ते स्पेसिफिक जेही तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जर बिलॉंग करत असाल, वुमन रिझर्वेशन असेल, स्पोर्ट पर्सन असाल, एक सर्व्हिसमॅन असाल किंवा प्रोजेक्ट ॲफिलिएटेड तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तर त्याच्यापैकी एक व्हॅकन्सी तुमच्यासाठी ही रिझर्वड असणार आहे. लक्षात येते. आता हे कसं समजायचं, 2 जागा आहेत तर एक जागा तुमची तिथं वुमनसाठी रिझर्व म्हणता येईल. 6 जागापैकी एक जागा एक सर्व्हिसमॅनसाठी आहे. WRमध्ये इथं एक जागा 5 पैकी वुमनसाठी आहे, एक जागा एक सर्व्हिसमॅनसाठी, असं आपण त्याच्यामध्ये ओळखून घ्यायचं. लक्षात येते. खाली आल्यानंतर लास्ट डेट ऑफ द सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन ते बघू शकता तुम्ही 12 मार्च 2025. तर 12 मार्च 2025च्या अगोदर आपल्याला या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. जेही क्वालिफाईड विद्यार्थी असतील तर त्याचं क्वालिफिकेशन खाली मी तुम्हाला आता डिटेलमध्ये समजून सांगेल. पोस्ट बघू शकता तुम्ही एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल. पे स्केल ग्रुप Aच्या अंडर पोस्ट येईल. जवळपास 97,200 ते जवळपास 1,15,000पर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशनचा जर आपण विचार केला तर BE किंवा BTech झालेले डिग्री झालेले विद्यार्थी इन अ केमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग फ्रॉम द रेप्युटेड अँड रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय UGC AICTE. जर तुमचं BE BTech झालेलं असेल, डिग्री तुमची केमिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये झाली असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल. त्याचबरोबर जर तुमचं MSc केमिस्ट्री झालं असेल आयदर इन ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक ऑर एन्व्हायरमेंटल ब्रँच फ्रॉम द रेप्युटेड अँड रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय द UGC किंवा AICTE. जर तुमचं BE BTech झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुमचं MSc केमिस्ट्री झालं असेल ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये ब्रँचमध्ये तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. लक्षात येते. एक्सपिरियन्सचा विचार केला तर टोटल 9 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ऑन द पे रोल ऑफ अ थर्मल पॉवर स्टेशन हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 210 megawatt and above, out of which 5 years should be in the position of additional executive chemist and deputy executive chemist or 2 years as additional executive chemist. Experience of the affirmed post should be in accordance with the respective pay scale in the महाजन को. तर लक्षात येते टोटल 9 वर्षाचा अनुभव दिलेला आहे आणि 5 वर्षाचा अनुभव कशामध्ये पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव कशामध्ये पाहिजे हे आपल्याला इथं डिटेल तुम्ही चेकआउट करू शकता. खाली आल्यानंतर बघा नेक्स्ट पोस्टचं नाव आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. BE BTech झाला असेल तर तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता. MSc केमिस्ट्री झाला असेल तरी फॉर्म भरू शकता. BSc केमिस्ट्री झाला असेल तरी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. एक्सपिरियन्समध्ये बघू शकता तुम्ही BE BTech डिग्रीवाल्यांसाठी जो एक्सपिरियन्स आहे टोटल 7 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मिनिमम तुमच्याकडे 7 वर्षाचा एक्सपिरियन्स सेम वर दिल्याप्रमाणे खाली तुम्ही चेकआउट करू शकता. थर्मल पॉवरमध्ये तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्याच्यानंतर BSc केमिस्ट्री झाला असेल तर 12 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला दिलेला आहे. मिनिमम 10 वर्ष खाली तुम्ही चेकआउट करू शकता किती पॉवरच्या स्टेशनवरती तुम्ही काम केलं पाहिजे ॲज अ असिस्टंट केमिस्ट म्हणून. लक्षात येते. त्याच्यानंतर थर्ड पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. याच्यासोबतच BE BTech झाला असेल तरी फॉर्म भरू शकता. BSc MSc झाला असेल केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिकमध्ये तरी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर बेसिकली BE BTech किंवा MSc BSc झाले जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यासाठी ह्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही चेकआउट करू शकता. ज्याच्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव खाली दिलेला आहे आणि BScसाठी 7 वर्षाचा अनुभव तुम्ही चेकआउट करू शकता. नंतर असिस्टंट केमिस्ट म्हणून पोस्ट आहे. इथं सुद्धा BE BTech, MSc केमिस्ट्री, BSc केमिस्ट्री आणि मिनिमम 10% सीट आउट ऑफ द ॲडव्हर्टाइज सीट ऑफ असिस्टंट केमिस्ट शॅल बी फिल्ड इन अ फ्रॉम MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. तर स्पेसिफिकली याच्यामध्ये ज्या 10% ज्या पोस्ट भरल्या जाणार आहेत तर त्या स्पेसिफिक MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री ब्रँचमध्ये ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी त्या रिझर्वड आहेत. त्याच्यानंतर एक्सपिरियन्समध्ये तुम्ही बघू शकता इथं फॉर BE BTech डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी MSc इन आयदर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक ब्रँच नो प्रिव्हियस एक्सपिरियन्स इज नेसेसरी. तर ज्या लोकांचं BE BTech MSc केमिस्ट्री झालेलं आहे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकमध्ये त्यांना एक्सपिरियन्सची गरज नाही. ज्या लोकांचं BSc केमिस्ट्री झाले त्यांना मात्र 3 वर्षाचा अनुभव असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे ज्युनियर केमिस्ट म्हणून. BE BTechचे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत, MSc झालेले क्वालिफाईड आहेत, BSc झालेले क्वालिफाईड आहेत. याच्यामध्ये सुद्धा 10% सीट या वॅकन्सी आहेत. ज्या लोकांचं MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये जे आहे ते डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. याच्यामध्ये एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकतात. लक्षात येते. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एज लिमिट खाली बघू शकता. एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी 40 वर्ष आणि एम्प्लॉय असाल महाजन कोणची 57 वर्ष फॉर्म भरू शकता. ॲडिशनल केमिस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर मिनिमम 40 वर्ष, एम्प्लॉय असाल तर 57 वर्ष. त्याच्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्हसाठी 38 वर्ष मिनिमम,
एम्प्लॉई असाल डिपार्टमेंटचे 57 वर्ष, असिस्टंट केमिस्टसाठी 38 वर्ष आणि डिपार्टमेंटसाठी 57 वर्ष, ज्युनियर केमिस्टसाठी मिनिमम 38 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट जर तुम्ही असाल तर त्याच्यासाठी 57 वर्ष. लक्षात येतं आहे. कॅटेगरीनुसार अप्पर एज लिमिट 5 वर्षाची आहे EWSसाठी किंवा कॅटेगरीसाठी. अप्पर एज लिमिट जे लोक डिपार्टमेंटला आहेत त्यांना 57 वर्षाची दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली बघू शकता तुम्ही अप्पर लिमिट फॉर कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर अंडर एक सर्व्हिसमॅन त्याच्यासाठी 45 वर्ष आहे. खाली यानंतर आणखीन महत्त्वाचा स्लॅबस आपण डिस्कस करूयात. कंडिशन ॲप्लिकेबल टू द कॅन्डिडेट्स अंडर द हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. तुम्ही पोस्ट चेक करून घ्या. खाली आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फीस दिलेली आहे. कुठल्या कॅटेगरीसाठी किती फीस आहे. पोस्टसाठी एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी 800 प्लस 144 GST अशा प्रकारची फीस चेक करू शकता. ज्युनियर केमिस्टसाठी 500 रुपये फीस तुम्ही चेक करू शकता. कॅटेगरीसाठी नॉन कॅटेगरीसाठी या दोन्ही गोष्टी इथं दिलेल्या आहेत. तुम्ही इथं चेकआउट करून घ्या. त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे हे सर्व तुम्हाला याच्या पोस्टमध्ये दिलेलं आहे. तर यांच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ही साईट आहे www.mahajanco.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. खाली महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत तुम्हाला. वेबसाईटची जी लिंक आहे ती 12 फेब्रुवारी 2025 पासून ओपन झालेली आहे. लास्ट डेट आहे 12 मार्च 2025. बाकी खाली महत्त्वाचे काही सर्टिफिकेट दिलेले आहेत ते आपल्या सध्या महत्त्वाचे नाही. तर लक्षात येते अशा प्रकारची पूर्ण ही महत्त्वाची डिटेल होती. ज्या लोकांचं BSc MSc BTech MTech झालेलं आहे त्या लोकांसाठी खूप महत्त्वाची ही आणि मोठी वॅकन्सी आहे. ते लोक या एक्झामसाठी फॉर्म फिलअप करू शकतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट वॅकन्सी आपण बघणार आहोत. ती निघालेली आहे ICMR या महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये. 7 फेब्रुवारी 2025चं महत्त्वाचं हे नोटिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खाली चेक करू शकता. इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत. तर सध्या त्या डेट्स आणखीन ओपन झालेल्या नाहीत, पण महत्त्वाची ॲड थोड्या दिवसामध्ये साईटवरती ओपन होऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही वॅकन्सी बघू शकता. पोस्ट आहे असिस्टंट ग्रुप B लेवलची पोस्ट आहे. एज लिमिट मिनिमम 30 वर्ष आहे. 18 ते 30 वर्ष, मिनिमम 18 मॅक्झिमम 30 वर्ष तुम्ही चेकआउट करू शकता. जवळपास 5 पोस्ट आहेत. 5 पोस्टपैकी 4 अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आणि 1 OBCसाठी रिझर्व्ड आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये मिनिमम 3 इयर बॅचलर ऑफ डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर, MS ऑफिस अँड पॉवर पॉईंट. कोणतीही डिग्री तुमची झाली असेल बॅचलर तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. 3 वर्षाची तुमची बॅचलर डिग्री पाहिजे. क्लास 2चं पेमेंट किंवा क्लास 2ची पोस्ट आहे. ग्रुप B चेक करू शकता. त्याच्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणून पोस्ट आहे. ग्रुप Cची गटकची पोस्ट आहे. खाली बघू शकता तुम्ही नॉट एक्सिडिंग 27 वर्ष, म्हणजे 27 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय नसलं पाहिजे. मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 27 वर्ष. पोस्ट 1 आहे ती कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी आहे. डिग्री फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. टायपिंग स्पीड तुम्हाला दिलेली आहे. कोणती डिग्री चालेल, फक्त टायपिंग स्पीड खाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारची मेन्शन केलेली आहे. ती तुम्हाला चेकआउट करून घ्यायची. नेक्स्ट पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क. इथे ग्रुप Cची गटकची पोस्ट आहे. 18 ते 27 वर्ष वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. 10 पोस्ट आहेत. 6 पोस्ट अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी, OBCसाठी 2 पोस्ट, ECसाठी 1 पोस्ट, EWS कॅटेगरीसाठी 1 पोस्ट रिझर्व्ह आहे. 12वी झालं असेल तुमचं, तुम्ही या पोस्टसाठी फिलअप करू शकता. टायपिंग स्पीड खाली मेन्शन केलेली आहे. अशा प्रकारची टायपिंग स्पीड तुमची असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाली डायरेक्टर ऑफ ICMR रिझर्व राईट टू डिक्रीजेस नंबर ऑफ व्हॅकन्सी. याच्यामध्ये व्हॅकन्सी वाढू शकतात किंवा कमीसुद्धा होऊ शकतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ऑफिशियल साईट तुम्हाला दिलेली आहे www.icmr.government.in. त्याचबरोबर हे PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. महत्त्वाची पोस्ट आणि त्याची खाली तुम्हाला एक्झामिनची जी फीस आहे ती दिलेली आहे. असिस्टंटसाठी अपर डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क, OBCसाठी आणि अनरिझर्व्ड EWS कॅटेगरीसाठी 2000 आहे आणि SC आणि वुमनसाठी 1600 रुपये फीस तुम्ही इथं चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पोस्टनुसार जे आहे ते एक्झामचा सिलेबस तुम्ही इथं चेकआउट करू शकता. तर असिस्टंटसाठी बघा 4 सेक्शनमध्ये 5 सेक्शनमध्ये तुमची एक्झाम होईल. इंग्लिश लँग्वेज असेल, जनरल नॉलेज असेल, करंट अफेअर, जनरल इंटेलिजन्स टेस्ट, रिझनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अशा प्रकारचे 5 सेक्शनमध्ये तुमची एक्झाम होईल. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही बघू शकता. प्रत्येक सेक्शनमध्ये 20 क्वेश्चन आहेत आणि एका प्रश्नाला 1 मार्काचे 20 गुणाच्या तुमच्या जवळपास 100 मार्काची परीक्षा होईल. आणि याच्यासाठी 90 मिनटं तुम्हाला दिलेले आहेत. देअर विल बी नोन सेक्शन वाईज क्वालिफाईंग मार्क. याच्यामध्ये सेक्शन वाईज क्वालिफाईंग मार्क तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर मिनिमम एसेन्शियल क्वालिफिकेशन मार्क दिलेले आहेत. ओपन आणि OBCसाठी 50% तुम्हाला असणं गरजेचं आहे. खाली बघू शकता तुम्ही स्किल टेस्ट दिलेली आहे. ती कशा प्रकारची असणार आहे. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट,
वर्ड प्रोसेसिंग, एक्सेल सीट, जनरेशन ऑफ द स्लाईड, अशा प्रकारचा पूर्ण स्लॅबस तुम्ही याच्यामध्ये चेकआउट करू शकता. यासाठी 20 मार्क आहेत आणि 60 मिनटं तुम्हाला याच्यासाठी देतील. त्याच्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स वेटेज टेबल, तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं मार्कचा डिव्हायडेशन दिले ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट बघा, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट MCQ विथ 100 मार्क्स आर गिवन बिलो, सिलेक्शन प्रोसिजर फॉर द पोस्ट ऑफ द अपर डिव्हिजन क्लर्क. त्याच्यासाठी सेम तशा प्रकारचं 5 सेक्शनमध्ये एक्झाम होईल. वेगवेगळे सेक्शन तुम्ही चेक करू शकता. इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट. त्याच्यासाठी सुद्धा 20 मार्कचा सेक्शन 100 प्रश्न, 100 मार्क, 90 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. आणि इथं सुद्धा क्वालिफाईंग मार्क जो सेक्शन वाईज दिलेलं नाही. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता क्वालिफाईंग मार्क कॅटेगरीसाठी आणि ओपनसाठी दिलेत 50 आणि 40%. इथं सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड तुमची टायपिंग टेस्ट होईल. टायपिंग स्पीड बघू शकता आणि कीवर्ड किती तुम्हाला इथं टाईप करायचे ते दिलेले आहे. अशा प्रकारचं इथं सुद्धा एक्सपिरियन्सनुसार किती मार्क तुम्हाला भेटणार ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर स्लॅबस खाली तुम्ही चेकआउट करू शकता. CBT स्लॅबस फॉर द पोस्ट असिस्टंट, अपर डिव्हिजन क्लर्क अँड लोअर डिव्हिजन क्लर्क. याच्यासाठी स्लॅबस काय असणार आहे, टॉपिक आणि नेक्स्टमध्ये सब टॉपिक मेन्शन केलेत. इंग्लिश लँग्वेजचे कुठले कुठले टॉपिक आहेत हे तुम्ही बघू शकता इथे. त्याच्यानंतर जनरल नॉलेज इन्क्लुडिंग करंट अफेअर्स हे टॉपिक दिलेत. वेगवेगळे इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी असेल. जनरल इंटेलिजन्समध्ये अशा प्रकारचे टॉपिक पूर्ण मेन्शन केलेत, हे आपल्याला करायचे आहेत. कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडमध्ये हे टॉपिक तुम्हाला पूर्ण कवर करावे लागतील. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये, मॅथमध्ये अशा प्रकारचे टॉपिक पूर्ण स्लॅबस तुम्ही चेकआउट करू शकता. PDF तुम्हाला टेलिग्राममध्ये भेटेल. बाकीच्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये थरली चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर खाली कॅटेगरी त्याचं इझिलेशन दिलं आहे. आपल्या कॅटेगरीनुसार खाली आपल्याला बघून घ्यायचं आहे ते. तर अशा प्रकारची ही पूर्ण महत्त्वाची ॲड होती. दोन्ही महत्त्वाच्या ज्या ॲड आहेत तर त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. सध्या ICMRची ओपनिंग ॲप्लिकेशनची डेट झालेली नाही. ही थोड्या दिवसामध्ये 4-6 दिवसामध्ये ओपन होईल. अशा जवळपास 189 जागेचा आपण आजच्या 2 ॲडमध्ये आढावा घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये काही डिग्री लेवलचे विद्यार्थी क्वालिफाय करू शकतात, एक्झाम फॉर्म फिलअप करू शकतात. त्याच्याबरोबर BSc, BTech, BSc, MSc हे विद्यार्थी या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकणार आहेत. अशा जवळपास 189 ज्या पोस्ट होत्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्या तुमच्याशी डिटेलमध्ये मी चर्चा करायचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही PDF टेलिग्राममध्ये तुम्हाला भेटून जातील. तुम्ही तिथून बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.